या आसमानी संकटामुळे आता अन्नदाता संकटात सापडलेला आहे। आपण आहो अकोला जिल्ह्यातल्या या उगवा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे आता शेतामध्ये पाहू शकता की गुडघाभर पाणी, आपण पाहू शकता की शेतकरी पूर्ण इथे उभा आहे, गुडघाभर पाणी या शेतामध्ये असल्या आहे आणि अशीच परिस्थिती पूर्ण या परिसरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यांच्या शेतामध्ये असलेलं सोयाबीन आणि तुरीचं पीक आता अक्षरशः त्याच्या हातून गेलेलं आहे। शेतकऱ्याच्या हातामध्ये पाहू शकता की सोयाबीनचं पीक आहे आणि तुरीचं पीक आहे, शेंगा ज्या आहे पूर्ण आता सडलेल्या आहे। कारण काय तर गेल्या महिनाभर झाला ठिकाणी पाऊस सुरू आहे, अजून यांचा सर्वे झालेला यांचं म्हणणं आहे। पण आपण शेतामध्ये आलेलो, आपल्याला काही शेतकरी आहेत। दादा मला सांगाल, आपण या शेतामध्ये इथं आलो, तुमच्या हातात जे सोयाबीनचं पीक आहे, काय परिस्थिती नेमकं काय सांगाल? म्हणजे परिस्थिती सर खूप बिकट आहे आणि लागलेला खर्च पण निघत नाही। ह्या शेंगाला तुम्ही बुरशी चढलेली आहे, यांचं बियाणं पण निघणं मुश्किल आहे। आणि आता सध्या दसरा दिवाळी सोबत आहे आणि मदत तर सोळा पण आता यांचे फिरून पाहिलेलं आहे, महसूल मंडळावर एक पंचनामा सुद्धा केलेला नाही आहे आणि याच्यात सर्व हेतुपुरस्परच होऊन राहिलं सर्व। आणि आमचं म्हणणं हेच आहे की कमीत कमी मदत तरी करा, पण मराठवाड्यासाठी जिकडे लक्ष दिलं तसं विदर्भाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की इथं बी शेतकरी आहे ना, असं नाही आहे की इथं शेतकरी नाही आहे म्हणून। आता त्यांना काय आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी शेतकरी त्यांचं म्हणणं आहे की बाबा जशी मराठवाड्याकडे लक्ष दिलं तसं आमच्या विदर्भाकडे लक्ष द्यावं आपलं। दादा मला सांगाल, तुमच्या आता सोयाबीन काय परिस्थिती आहे नेमकं, काय काय सांगाल? आता सर कसं आहे, तोंडी आलेला घास आहे सोयाबीन, बस आता समजा काढणीले आलेलं सोयाबीन या अकस्मात पावसामुळे कांदा अचानक हातातलं निघून गेलेला आहे। त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का, शेतकरी हलावलेला आहे, लावलेला खर्च पण निघत नाही आहे। या सोयाबीनवर सगळं म्हणजे स्वप्न अवलंबून आहे शेतकऱ्याचे। आता दिवाळी दसरा सण समोर आलेला आहे आणि ते म्हणजे दिलगिरी व्यक्त करण्यासारखं दुसरं आदमी काही करू शकत नाही। तरी सरकारला असं म्हणणं आहे की बा शेतकऱ्यांना थोडं लक्ष देऊन शेतकऱ्याला मदत करावी। कृषी विभागाने काही पाहणी वगैरे केले का शासकीय? नाही सर, नाही। कृषी अधिकारी किंवा सरकारकडून कोणची समजा आणखी पाहणी किंवा सर्वे कोणत्याही प्रकारचा उगवा गावामध्ये झालेला नाही। आणि त्यांचं म्हणणं आहे की सरासरी पाऊस, सरासरीपेक्षा तुमचा पाऊस कमी झालेला आहे, तर तो पाऊस सरासरी झाल्यानंतर आमच्याकडे सर्वे करायला येतील, असं समजा मंडळाचं म्हणण्याचं हे आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की त्यांनी म्हटलं की बाबा कृषी विभागाने पाठ पुरवले, आपलं अजून काही जास्त शेतकरी आहेत। दादा मला सांगाल, तुमच्या सोयाबीन काय परिस्थिती आहे सध्याची? परिस्थिती सध्या तुम्ही पाहू शकता की या सोयाबीनमध्ये 30% सुद्धा याच्यातून उत्पन्न मिळणार नाही आहे। काही शेतकऱ्यांनी लागवडनी शेती केलेली आहे, तो 35,000 रुपये एकरी ठोका आहे आणि त्याला खर्च 35,000 रुपये असा 70,000 रुपये लागलेला आहे। त्याच्यातून 10-15 हजार रुपयाचं सुद्धा उत्पन्न मिळणार नाही आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे? तुम्ही बघू शकता की पूर्ण सोयाबीनवर बुरशी चढलेली आहे आणि गेले सतत सरकारला सुद्धा माहीत आहे की 2 महिने झाले, 2.5 महिने झाले सतत पाऊस चालू आहे। आज सरासरीपेक्षा पाऊस पडला नाही म्हणतात, आज पाऊस पडते, उद्या परत पाऊस पडते, असा रोज तुम्ही पाहू शकता। हे कोणती खोटी गोष्ट लपवायसारखी नाही आहे, रोज सतत पाऊस पडत आहे। या पावसामध्ये कोणतं पीक येणार आहे हे सुद्धा सरकारला माहीत आहे। सरकारांनी विशेष विदर्भाकडे लक्ष द्यावं अशी सरकारला विनंती करतो। आपल्या अजून या ठिकाणी काही शेतकरी, दादा मला सांगाल, दादा तुमचं गेले महिना झाला, 2-1.5 महिना झाला पाऊस सुरू आहे, आताही रात्री जो मोठा पाऊस सुरू आहे, सतत काय स्थिती आहे आणि काय सांगाल नेमकं? आमच्या उगवा मंडळामध्ये सतत पाऊस चालू आहे। कंटिन्यू पावसामुळे या शेतात सध्या गुडघाभर पाणी साचलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आम्ही प्रशासनाला, महसूल विभागाला वारंवार सूचना दिल्या की बा तुम्ही आमचा शेताचा पंचनामा करा, झालेल्या नुकसानीचं काय शासनाकडे पाठवा। तर त्यांचं असं म्हणणं आहे की बा अजून आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश वरून आलेले नाही आहेत। सध्या आमच्या शेतात टोंगा एवढं पाणी आहे, अजून छात्या एवढं झाल्यावर सर्वे करतील काय माहिती कृषी विभाग। सर याच्या आधी आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या की बा आमच्या शेतात सर्वे करा म्हणून, पण आता सध्या प्रशासनाचं कोणतंही लक्ष नाही। पुढे सर दिवाळी दसरा, त्याच्यानंतर महत्त्वाचं सर या शेतात आम्हाला नांगर फिरून हरभऱ्याची पेरणी करायची आहे। सण काय यावर्षी नाही करील आम्ही, दिवाळी साजरी पुढच्या वर्षी करील, पण आमच्या तोंडावर सध्या जे हरभऱ्याचं पीक आहे हे शेत तयार करून आम्हाला जे हरभरा पेरावा लागेल याच्याजवळ पैसे नाहीत ना साहेब आमच्याजवळ। आता आमची परिस्थिती अशी आहे की आता जर आम्हाला सरकारनं मदत नाही केलं तर आम्ही हरभरा पेरू नाही शकणार साहेब। तरी आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही पटकन या आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला आर्थिक मदत करा, कारण की आम्ही पुढे तरी याच्यातून या दुःखातून सावरू व्हा, आम्हाला जर काही मदत भेटली तर। एकीकडे हे दुःख आहे, पण हे दुःख पचवायला शेतकरी तयार आहे। त्यासोबत त्याचं म्हणणं आहे की बाबा याच्यानंतर तरी आम्हाला हरभरा पेरायला तरी जागा मिळाली पाहिजे, त्यामुळे सरकारने काहीतरी मदत करावी, जेणेकरून आम्ही पुढच्या येणारं पीक जे आहे ते हरभरा आम्ही घेऊ शकू, जेणेकरून आता जे नुकसान झालेलं आहे ते पुन्हा मला काढता येईल। आपण शेतकऱ्याचं काय सांगाल नेमकं काय? सर आमच्या इथं 2 वेळ ढगफुटी होईल आहे। आम्ही याच्या अगोदर पण प्रशासनाला फोटो वगैरे टाकले, कळवलं आहे, पण ते म्हणतात आमच्या इकडे तसं काही आलेलं नाही। त्यामुळे आमची सोयाबीनची परिस्थिती एवढी बिकट होईल आहे की आम्हाला काहीच सोयाबीन होणार नाही, खर्च पण निघणार नाही, भरपूर खर्च आलेला आहे शेतीले
आता दसरा दिवाळी आहे समोर, तर आम्हाला शासनाने आर्थिक मदत जास्तीत जास्त द्यावी ही आमची विनंती आहे. हे होते या परिसरात शेतकरी की ज्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की या ठिकाणी जो सोयाबीन, तूर आणि कपाशी या परिसरात पूर्ण पीक जे आहे पाण्यामुळे खराब झालेलं आहे. आणि आता असं आहे की येतात काही दिवसात आता दसरा आहे, नंतर दिवाळी आहे, पण यांच्या हाती सध्या आता काहीच नसल्यामुळे यांची दिवाळीची आता अंधार जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली आहे. त्यामुळे सरकारने लवकर आम्हाला मदत द्यावी आणि पंचनामे करावे ही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.